आम्ही आलो पुण्याहून आणि पुण्याहून यायचं म्हणल्यावर लोकांना टाईम सांगताच येत नाही. बऱ्याचदा असं होतं की ट्रॅफिक असते आणि मी लय भंगार ड्रायव्हर आहे, त्याच्यामुळे मी गाडी दमादमाने चालवत असतो आणि त्यांनी लेट झाला. त्याच्यात फोन चालू होते आणि शेखरला म्हणलं होतं कार्यक्रमाला येणं होईल का नाही मला सांगता येत नाही, कारण की आम्ही द्विधा मनस्थितीत होतो गेल्या महिन्याभरापासून. आत्ता सरांनी उल्लेख केला मगाशी भाषणामध्ये, संजय राऊतांचं पुस्तक प्रकाशित केलं मी, नरकातला स्वर्ग, आणि गेल्या 1 महिन्याभरापासून आमचं त्याही पुस्तकाचं इंग्लिशमध्ये पुस्तक प्रकाशन दिल्लीत करायचं, त्याचा कार्यक्रम काही ठरत नव्हता आणि त्याची डेट ठरत नव्हती. ती डेट ठरणार होती अरविंद केजरीवाल, राहुल गांधी यांच्यानुसार ठरणार होती आणि ती डेट गेल्या आठवड्यात फायनल झाली आणि ती नेमकी 14 नाही म्हणून मला आनंद झाला. ती डेट 23 तारीख आहे पुढच्या आठवड्यातली. तर पुढच्या आठवड्यात तसाही दिल्लीत फार मोठा कार्यक्रम आहे आणि आत्ता मला मुंबईला जायचं होतं. सकाळी राऊतांचा काल रात्री फोन आला, अरे शरद म्हणले सकाळी लवकर या, आपल्याला जरा नियोजन करायचं दिल्लीचं. मी म्हणलं सर सकाळी एक कार्यक्रम म्हणलं कुणाच कार्यक्रम, म्हणलं पुस्तक प्रकाशन. अरे म्हणले जाऊ दे, हे लय इम्पॉर्टंट आहे. अरे म्हणलं सर ते बी लय इम्पॉर्टंट आहे. म्हणले असं काय लिहिलंय त्या पोराने. म्हणलं काय लिहिलंय सर, लिहिलं म्हणलं गावातलं राजकारण. ठीक आहे, मग तू जर खरंच जाणार असेल तर कार्यक्रमाचा मला फोटो बी पाहिजे. आत्ताच मला मेसेज आहे की कार्यक्रमात आहेस का, त्यांना बघायचे की खरंच कार्यक्रमात आहे, म्हणजे फोटो पाहिजे मला, म्हणजे ते पुस्तक वाचायला मला घेऊन ये. तर मी संध्याकाळी शेखर तुला त्यांच्यासोबतचा फोटो देणार आहे आणि राऊत तुला आणि बऱ्याच जणांनी माझं कौतुक केलं. मला असं जड झालं होतं ना, काय होतं कशामुळे माहिती का, एखाद्या माणसाला संपवायचं तसं लय कौतुक करा, ते ऑटोमॅटिक संपून जातं आणि जे नाही आलं पाण्यात ते आलं माझ्या खाण्यात. आणि आता बऱ्याचदा असं वाटतं की अरे लोक कौतुक करत ऐकून घ्यायचं. त्या मॅडमने एवढं कौतुक केलं आता माझ्या. आमचे गणेश आमचे मित्र आहेत, त्यांनी कौतुक केलं, शेखरही कौतुक केलं, म्हणून अशी भीती वाटायला लागली मला लय कार्यक्रमात जायचं नाही. पण एक की लेखन झालं लिहिलं तर लोक त्याचं कौतुक करतील, हे सगळ्यात मोठं महाराष्ट्राचं यश. नाहीतर कुणाचं कौतुक होतं, नॉर्मली नेत्यांचं कौतुक होतं, खेळाचं कौतुक होतं, असं आमच्या मराठवाड्यात. आणि वाचन तर नाही प्रॉपर बीडचा आहे. बीडचा मला बोलू नका, आमची एवढे माणसं चांगली आहेत. पण काय पण बीडमध्ये असतात माझे कुटुंब काय असतात, मी पाहिजे माणसं, मी माझा अनुभव आणि माझ्या आजूबाजूला माझं तुझं तुझ्या आजूबाजूला यायचं, कारण मला म्हणते बीड जरा बाजू पडायला